कधी कधी असं होतं ना की आपल्याला ना भाजी करायचा कंटाळा येतो किंवा काय करावं असं सुचत नाही. तर अशा वेळेस ना 2-3 कांद्यापासून ना असं मस्तपैकी झणझणीत खमंग टेस्टी कांद्याचा झुणका, आपण याला कांद्याचा झुणका बोलायचं, हे बघू शकता. किती मस्त चवदार टेस्टी असा झणझणीत कांद्याचा झुणका बनला जातो. इतका भारी वाटतो ना, अगदी पिठल्यासारखा लागतो. तर चला बघून घेऊया ह्याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. इकडे मी 2-3 कांदे पातळ स्लाइस केलेला आहे. जसं आपण कांदे भाजी करताना बघा करतो ना, हे अशा पातळ पातळ पाकळ्या असतात बघा, तसे कांदे कटिंग करायची. हा कांद्याचा झुणका याच्यामुळेच असतो की आपण याच्यामध्ये ना जरा कांद्याचा वापर जास्त करतो. नॉर्मल पिठल्या बेसनामध्ये आपण थोडासा टाकतो, पण हा कांद्याचा झुणका आहे त्यामुळं इकडे कांदे वापरायची. थोडी कोथिंबीर घेतली आणि इकडे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेते. बेसन पीठ आता जसं लागेल तसंच वापरायचं, अंदाजा काही सांगू शकत नाही, कारण जितकं लागेल तितकं वापरायचं. तर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्त्याची पानं टाकायचे. खूप सोपी रेसिपी ना, इतकी म्हणजे झटकीपट तुम्ही बनवू शकता. अगदी कोणी आलं गेस्ट पाहुणे वगैरे तर झटकीपट भाकरीसोबत खायला तुम्ही हे बनवू शकता आणि आवडीने खातीन इतकं छान लागतो. आता कढीपत्त्याचे पानं टाकले की याच्यामध्ये आपण थोडेसे जिरं, थोडेसे राई टाकायचे, हे बघा, आणि याला जरा तडतडून घ्यायचं. आज पण जरा मला भाजीचा कंटाळाच आला, उशीर झाला होता, त्यामुळं भाजीला काही सुचलं नाही. त्यामुळं म्हणलं चला कांद्याचा झुणका झटकीपट करावं, 2 भाकरी करायच्या आणि मस्त बेत होतं. आता हे राई, जिरा, कढीपत्ता चांगलं जरा तडतडून घ्यायचं. कढाई जरा ओली असल्यामुळं पाणी उडते बघा. हे थोडंसं असं तडतडून झालं की आपण याच्यामध्ये 2-3 कांदे जे बारीक कट करून घेतलेत, म्हणजे पाकळ्या केल्यात ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान भाजी आहे ही. आणि ह्याला मिक्स करून घेऊया. सगळे कांदे झटकून टाकलेत, म्हणजे व्यवस्थित टाकून दिलेत. आता ह्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही, जोपर्यंत याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन असा रंग येत नाही, म्हणजे हलकासा असं नरम सॉफ्ट पडत नाही ना, तोपर्यंत त्याला फ्राय करायचं. आणि ह्या स्टेजवर ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. म्हणजे इतकं मीठ टाका की आपलं पूर्ण भाजीला कवर होईल, जास्त पण नको आणि कमी पण नको. आता मीठ टाकल्यामुळं काय होतं बघा, कांद्याच्या प्रत्येक पाकळीला मिठाची कोटिंग लागली म्हणजे चव लागते. वरून टाकायचं ना अजिबात. छानपैकी आता मस्त एकजीव झाले, मीठ टाकून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. नॉर्मल पिठलं तर आपण नेहमीच खातो, पण हे जरा कांद्याचं पिठलं खाऊन बघा, म्हणजे चटणी. थोडेसे परतून झाले की याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकूया. तर इकडे मी सुरुवातीला ना अर्धा 1 चमचा धना पावडर टाकते. हे आपले रोजचे मसाले जे आपण रोज जेवणात वापरतो. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडंसं तिखट टाकायचं. मग आता कमी जास्त तिखट जसं तुम्हाला आवडेल तसं टाका. मी 2 चमचे इकडे लाल तिखट टाकले, झणझणीत झालं पाहिजे मस्त. आणि अर्धा चमचा हळद टाकली. आता हे सगळं साहित्य स्लो गॅसवर मस्त परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत. छानपैकी याला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित चव येते. आणि प्रत्येक कांद्याच्या पाकळीला ही मसाल्याची कोटिंग लागते. हे बघा, हलक्या हाताने स्लो गॅसवर छानपैकी मसाले मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं. अगदी स्लो गॅसवर याला एक वाफ द्यायची, म्हणजे मसाल्याची सगळी टेस्ट उतरते कांद्याला आणि छान मग पिठलं आपलं तयार होतं, म्हणजे कांद्याचा झुणका. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे, याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी नॉर्मल गॅस करायचा स्लो. थोडीशी कोथिंबीर पण आपण ह्या स्टेजवर टाकून घ्यायची. मिक्स करून घेऊया. बस व्यवस्थित असं कोथिंबीर मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. झुणका वगैरे झाल्यावर पण तुम्ही टाकू शकता, पण इथे टाकलं ना एकजीव होऊन जाते व्यवस्थित ह्या स्टेजवर. आता याच्यावर झाकण ठेवते मी, थोडंसं तेल सुटेपर्यंत याला जरा वाफ देऊया. मस्त झाकण ठेवलंय बघा, तुम्ही पाहू शकता तेल कसं कढीला सुटलं आहे. छानपैकी वाफ दिली की तेल सुटतं आणि मग हा मसाला चांगला याच्यामध्ये परतला जातो. मग कांद्याला पण वेळ भेटतो परतून घ्यायला.
आणि चव पण छान लागते. झाला. आता ह्या स्टेजवर स्लो गॅसवर 2-3 चमचे बेसन टाकायचं, बेसन पीठ टाकायचं 2-3 चमचे. अगदी जास्त नाही टाकायचं, नाही तर हे बेसन होऊन जाईल, म्हणजे पिठलं होऊन जाईल. कांद्याचा जो आपल्याला चव पाहिजे याच्यामध्ये ती नाही भेटणार, मग नॉर्मल बेसन पिठासारखं होऊन जाईल हे बेसनासारखं. आता हे मिक्स करून घ्यायचं. 2-2.5 चमचे मी बेसन टाकले आणि हे बघा, हे असं मिक्स करायचं. एक थोड्या वेळामध्येच हे असं टेक्स्चर येतो आणि याच्यावर झाकण ठेवायचं. लागलं तर याच्यात थोडंसं अगदी किंचितभर पाणी टाका किंवा तेल टाकायचं थोडंसं. मी थोडंसं पाणी टाकले, मिक्स करून घेतलं आणि याला थोडी वाफ द्यायची. थोडं वाफ दिली की हा असा टेक्स्चर बनतो. आणि तुम्ही पाहू शकता आपला हा कांद्याचा झुणका किती छान झालेला आहे. ह्याला असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. थोडं चिटकलं तर असं काढू शकता, कारण आपण इकडे तेलाचा वापर काही जास्त केला नाही. बघा मस्त झाला आहे का ना आपला हा कांद्याचा झुणका. आता याच्यावर परत एकदा झाकण ठेवायचं. हे जरा सगळं कडेकडीचं काढून घ्यायचं व्यवस्थित. झाकण ठेवते आणि आपला हा कांद्याचा झुणका झाला आहे तयार खाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. हे बघा, बघा किती छान खमंग असा दिसतोय का नाही. म्हणजे नॉर्मल बेसन पिठापेक्षा, म्हणजे पिठलापेक्षा हा कांद्याचा झुणका इतका भारी लागतो खायला. एकदम चवदार, टेस्टी आणि सुंदर रंग आलेला आहे. अजिबात चमच्याला चिटकला नाही बघा, अलगद खाली पडलेला आहे. म्हणजे परफेक्ट हे भाजला गेला आहे, शिजला गेला आहे. बघा आता कुठंच चिटकणार नाही, कारण की चांगल्या प्रकारे हा शिजला आहे. बेसन पीठ, कांदे वगैरे मस्त सेट झालेत आणि गरमागरम आपण आता ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे पाहू शकता बघा, कांद्याची प्रत्येक पाकळी ना पाकळी आपल्याला याच्यामध्ये एक खाण्याची एक वेगळी मजा असते. म्हणजे नॉर्मल पिठल्यामध्ये आपल्याला हे इतकं जमत नाही. चला आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये. गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा, हे असा गरमागरम कांद्याचा झुणका तुम्ही करून बघा. खरं सांगते इतका भारी वाटतो ना खायला. जर याच्यासोबत तुम्ही ज्वारीची आणि बाजरीची भाकरी जर कडक करून खाल्ली ना, इतकं मस्त बेत होईल ना. प्रवासात तुम्ही नेऊ शकता, कुठे घाई झाली असेल टिफिनला बोला किंवा रात्रीच्या जेवणासाठी, तरीही हा बेस्ट भाजी आहे. तुम्हाला सुकी भाजी म्हणून करू शकता. टिफिनसाठी पण खूप मस्त आहे, झटकेपट बनला जातो. आणि हे बघा किती मस्त लागतो, मस्त वाटतो खायला. खमंग, टेस्टी, चवदार. अचार, कांद्याची पात घ्यायची, बाजरीची भाकर, ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम याचा आस्वाद घ्या. इतका भारी वाटतो खायला. तर माझा तर खूप फेवरेट आहे. कधीही भाजीला कंटाळा आला तर मी हा नक्की करते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप आवडीने खातात. तर कशी वाटली तुम्हाला आज आपली ही कांद्याच्या झुणक्याची रेसिपी. नॉर्मल पिठलं बेसन वगैरे आपण करतो, पण हा कांद्याचा झुणका ना इतका भारी लागतो. करून तरी बघा एकदा, मस्त वाटतो. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा रेसिपीसोबत. आजची ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करून बघा, जर केला नसेल तर. मस्त झाले बघा, रंग किती सुंदर आला. एकदम खमंग, टेस्टी, चवदार असा कांद्याचा झुणका. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा.